नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय आपले खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. कांदा उत्पादनात मोठी समस्या म्हणजे मूळ कूज आणि करपा यावर नियंत्रण मिळवणे सहजासहजी शक्य नसते. म्हणून यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते. जर पातीवर करपा आला असता किंवा पात पिवळी पडली तर आपण सर्रास बुरशीनाशकांचा वापर करतो. एकाचा रिझल्ट लागला नाही तर त्यापेक्षा चांगले बुरशीनाशक वापर करतो. परंतु शेतकरी याच ठिकाणी चूक करतात. पातीवरील करपा हा फक्त वातावरणातील बदल किंवा किडींचा प्रादुर्भाव किंवा बुरशीचा प्रभाव यामुळे येतो असे नाही, तर जमिनीतील योग्य खाद्य न मिळाल्यास किंवा मुळांचा चांगला विकास न झाल्यास देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. म्हणूनच यावर प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असते. जर आपण या खतांचा वापर लागवडीच्या वेळेस केला असता आपण मूळ कूज, मर रोग व करपा यावर नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी शेणखतात 1 किलो ट्रायकोडर्मा तसेच 200 ग्रॅम मायकोरायझा व 200 ग्रॅम सुडोमोनास व 1 किलो गूळ यांचे मिश्रण करून 1 एकर क्षेत्रासाठी वापर करावा. ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशी आहे जी जमिनीतील बुरशीचा नाश करते आणि मूळ कूज व मर रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवते. तसेच मायकोरायझा म्हणजे वॅम याच्या वापरामुळे मुळांचा चांगला विकास होऊन पिकास अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देते. यामुळे पीक हिरवेगार व तजेलदार राहते व पिकामध्ये स्टोरेजचे प्रमाण देखील वाढते. तसेच सुडोमोनासच्या वापरामुळे बॅक्टेरियल डिसीज म्हणजेच हानिकारक जीवाणूंना मारण्याचे काम करते. म्हणून आपल्या पिकास 100% प्रोटेक्शन मिळते आणि मूळ कूज, मर रोग यावर 100% नियंत्रण मिळवता येते. जर आपणास ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य